सर इथून आपण जर पाहिल्यानंतर आर्यन स्पोर्ट्स चिरले या स्पर्धेतील पहिला सामना खेळले होते आणि 68 धावा इथून केल्या होत्या आणि बाय मिळाली होती या स्पर्धेमध्ये. 8:17 पहिला सामना आर्यन स्पोर्ट्स चिरले खेळले होते आणि आता दुसरा सामना ते खेळतायत 1:55 म्हणजे बराचसा अंतर आराम केल्यानंतर परत एकदा मैदानामध्ये फॉर्मवॉक केले, शरीराला स्ट्रेच केले, गरम केले आणि त्यानंतर मैदानामध्ये इथून टॉस जिंकला होता आर्यन स्पोर्ट्स चिरले टीमने आणि प्रथमतः मात्र इथे निर्णय घेण्यात आलेला आहे क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा आणि बॅटिंगसाठी मात्र इथे आमंत्रित केलं जाईल. मायरा 11 कळंबुसरे ह्या टीमला आणि इथून पाहायला गेलं तर जबरदस्त गोलंदाजी झाली होती तिथे. मायरा 11 कळंबुसरे ह्या टीमनं आणि मायरा 11 कळंबुसरे टीम आणि त्याचबरोबर आर्यन स्पोर्ट्स चिरले या दोन संघांमध्ये अगदी प्रेक्षणीय लढत होईल. प्रेक्षक सुद्धा इथे अगदी तमाम क्रीडा रसिक उपस्थित आहेत. आम्ही सर्वांचं मनापासून इथे अगदी महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी आदरणीय मयूरदादा घरस आणि त्याचबरोबर निलेशदादा पाटील यांच्या वतीनं करतोय सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. अच्छा, रात्रीमध्ये आपण प्रवीणजी गायकर सर रॉकस्टार वाकडी यांचा आवाज ऐकलात, रोशन पाटील सर तारा आणि त्याचबरोबर मी रुपेश पाटील जनवली पेन. कॉमेंट्री बॉक्स कडून करते सहर्ष स्वागत आणि जाऊया मॅचकडे. अगदी रंगतदार मॅच. पहिला षटक विनीत मडवी इथे घेऊन येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण रोहन पाटील यांनी केलंय, बॉलला पाठवलंय सीमारेषा पार, धावा येतील मात्र ते 6 षटका. जिथं जाईल तिथं होते आमच्या दादांची एंट्री ग्रँड, जिथं जाईल तिथं होते समीर दादांची एंट्री ग्रँड. पुरण तालुक्यात चालतय समीर पाटील नावाचा ब्रँड, पुरण तालुक्यात चालतय आमच्या आर्यन. कालच प्रत्येक न्यूज चॅनलवरती आपण पाहिलं तर चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सचिन पाटील कळंबुसरे यांच्याकडून स्किट झाले आहे, संधी होती तिथे, झेल जमिनीला दान, हिट तर झाला होता, पोपरी क्रीज मध्ये आहे तिथे. काय घडलंय बरंच काय या मैदानामध्ये आपल्याला या बॉलवरती घडताना पाहायला मिळालं आणि इथून साधा सोपा झेल आणि तीही मात्र पाहायला गेलं तर रोहन पाटील यांना मिळालंय जीवदान. गलीमध्ये क्षेत्ररक्षण आशिष पाटील होते तिथे, नाराज असतील स्वतःवरती कारण ही हा झेल किती महत्वपूर्ण होता ना ते खूप त्यांना माहिती आहे. आणि इथून जीवदान मिळालंय रोहन पाटील त्यांच्या बॅटमधून. एक षटकार पहिल्याच बॉलवरती साकारलं गेलंय. आदरणीय प्रवीणजी घासे सर धाकटी जुई यांना मी विनंती करेन की आपण, मोठी जुई यांना मी विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. युवा मोर्चा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आमचे आदरणीय प्रवीणजी घासे साहेब यांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. वाव क्लास. परंतु हा 4 धावा जरी गेल्या असल्या तरी क्षेत्ररक्षणाचा नजराना पेश केलाय. जसं की आपण ग्रास मैदानामध्ये मात्र क्षेत्ररक्षण करत आहोत की काय, स्वतःला अगदी झोकून दिलंय. हा आहे स्पर्धेतील रंगत. ही स्पर्धा का चर्चिली गेली त्याचं उत्तम उदाहरण या क्षेत्ररक्षणामध्ये. आणि येथील धावा 4. मोठे मनाचा लई दिलवाला समीर पाटील चिरलेवाला, समीर पाटील चिरलेवाला, समीर पाटील चिरलेवाला. आर्यन ओहो, पहा रिप्ले मध्ये ही पाहिलं आपण किती क्लास क्षेत्ररक्षण. तर आपण पाहू शकताय बॉल लॉंग ऑन मध्ये मात्र ट्रॅव्हल झाला. परंतु आणखी एकदा सुपर ऑफर आली आहे. मी अगोदरच उल्लेख केला होता, दमदार नेतृत्व आणि दमदार व्यक्तिमत्व. तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय निलेश दादा पाटील आणि त्यांचा बॅनर आपण पाहतोय.
अगदी स्ट्रेट मात्र आहे आणि त्या बॅनरला जर का बॉल हिट झाला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक, 5,005 रुपयाचं पारितोषिक आहे. ही स्पर्धा का चर्चिली गेली त्याचं उत्तम उदाहरण निलेश दादा पाटील आणि मयूरदादा घरत यांनी दाखवून दिलंय की क्रिकेटची स्पर्धा कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण इथून देत असताना मात्र पाहायला मिळतात. एकच वादा निलेश दादा स्ट्रेच केल्या बॉडीला अगदी इंद्रधनुष्यासारखा, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, पकडला जाईल. झेल फलंदाज बाद, बॅक टू द गाठ, परतावा लागेल आशिष पाटील आणि तेवढाच क्लास क्षेत्ररक्षण आपण पाहू शकताय तिथे अक्षय पाटील यांच्याकडून पकडलं गेलं झेल. नवीन धासेचं नाव गाजतंय उरण तालुक्याला, नवीन धासेचं नाव गाजतंय उरण तालुक्याला. इंडियन सांस्कृतिक आयोजित चषक गाजतंय मोठी जुईला, नवीन धासे युवा अध्यक्ष चषक. आपण मैदानाच्या अगदी प्रत्येकाची विचारपूस करण्यासाठी आपण निलेश दादा पाटील यांना आपण पाहू शकताय. ती काळजीपोटी प्रेक्षकांच्या विचारपूस करण्याची ही जबाबदारी त्यांच्यावरती आहे, त्यांना माहिती आहे आणि तिथूनच पाहिलं गेलं. दादा अगदी मैदानाच्या चारी बाजूला मात्र प्रत्येक क्रीडा रसिकांची विचारपूस करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्क्रीनवर आपण पाहू शकताय आदरणीय निलेश दादा पाटील साहेब प्रत्येक क्रीडा रसिकांचं मात्र इथे विचारपूस करत असताना हा प्रेम आहे आणि याच क्रीडा रसिकांमुळे या स्पर्धा यशस्वी होत असतात आणि त्यांचा मान सन्मान ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. सुचित मात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतील. इथून इनॅक्शन 3 वरती आणि षटक क्रमांक दुसऱ्यासाठी मात्र इथे आमंत्रित केले नंदन ठाकूर. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, एक महत्वपूर्ण विकेटही आली. बॅलेन्सिंग क्रिकेट, दोन्ही टीम ताकदवान आहे तिथे. स्लिपमध्ये बॉलला अडवले गेले आणि खास प्रत्येक रन्स प्रत्येक बॉल या मॅचमध्ये खूप महत्वपूर्ण आहे, कारण इथून 1 धाव आली आणि एका धावेनं 12 धावा धावपलकावरती. ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची, ही स्पर्धा आहे सन्मानाची, ही स्पर्धा आहे परंपरेची. मयूरदादा घरत आणि निलेश दादा पाटील यांच्या वतीने एक दमदार क्रिकेटचा नजराना पेश करणारी मात्र ही स्पर्धा आपल्याला दिघोडे अर्थातच उरण तालुक्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये चर्चिली जाणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. सुचित म्हात्रेला पाहतो इथे पण स्ट्राईक थोडासा बाहेर जाणारा बॉल आणि वाईटचा निर्णय इथे मात्र देण्यात आलेला आहे. अतिरिक्त धाव मात्र धावपालकावरती जोडली जाईल. अपील केली होती परंतु कदाचित अपीलमध्ये ही फील आहे का तेही पाहणं गरजेचं. जर का इथून प्रशांत घरत आमच्या क्षेत्ररक्षकांसाठी सुद्धा सुपर ऑफर आहे. जर का इथून डाय मारून किंवा झेल घेतला तर 4,444 4,044 रुपयाचं पारितोषिक. आकाश टकले सर एक उत्तम क्रिकेटर आणि मयूर घरत आमचे साहेब सरपंच साहेब यांच्या नावाचा डंका अखंड 3 रात्रीमध्ये पेटताना पाहायला मिळाला. हे नाव रायगडच्या काना कोपऱ्यामध्ये जाताना पाहायला मिळालं. व्हाईट बॉल अगदी योग्य निर्णय पंचांचं पाहायला मिळालं. थोडंसं इथे मतसंमत केले गेले, 2 पंच एकत्र आले त्याच्यानंतर योग्य निर्णय. सुचित मात्रे गिरकी घेतली, फिरकी घेतली आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. नंदन ठाकूर अगदी नंदनवन फुलवत असताना इथे मात्र पाहायला मिळतात आपल्या षटकामध्ये, कारण एक व्हाईट बॉल जरी आला असला तरी 2 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि मोठा फटका घेण्यापासून थांबवून ठेवले. सुचित मात्रे यांना एक वेगळा क्लास फलंदाजीचा तुम्हाला दाखवावा लागेल.
आणि तो क्लास आपल्याला पाहायला मिळेल का? नंदन ठाकूर यांच्या अगेन्स्ट मोठा फटका, वा आकाशामध्ये लाइटिंग लावत बॉल सीमा पार, धावा येतील मात्र इथे सुचित मात्र यांच्या बॅटमधून 6 षटकार. आमच्या या भावाचा हे क्लासिक पॅटर्न नेहमीच राहतोय त्याच्या हो जगण्याचा. याचा एकदम प्यारा दोस्ताना, याचा एकदम प्यारा दोस्ताना, याचा माना डी फॉरवर्डला मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक तिथे सजवलं गेलं होतं, त्याच लाईन आणि लेंथवरची गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. साईडला ऑफसाईड ऑल लेग स्टंप डिलिव्हरी आणि त्यानंतर मोठा फटका आला नाही आहे. तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर धावपालकावरती धावा लागल्या जातात त्या 20 धावा. 1.4 चा खेळ आतापर्यंत इथे संपुष्टात आलाय. 3 षटकांचा खेळ असेल आणि या 3 षटकांमध्ये उर्वरित 8 बॉल अजूनपर्यंत मात्र या इनिंगमधील शिल्लक असलेल्या 8 बॉलमध्ये धावा किती जमवल्या जातील. आणखी एक स्टेज दे धडक का बेधडक रोहन पाटील यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय क्लास 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 क्लासिकल षटकार. बिघोडे गावाचा मयूर घर साधा भोळा, आई मनाचा तो दिलवाला, आई वैष्णवी देवीचा आशीर्वाद त्याला, म्हणून दादा नावाला आला. आई वैष्णवी देवीचा आशीर्वाद त्याला, मयूर घर नावाला आला. आज प्रेक्षक घरी गेल्यानंतर ही मात्र झोपेत आणि कानावरती एकच आवाज येईल, मयूर दादा घरत, मयूर दादा घरत. एवढं सुप्रसिद्ध गाणं आपण ऐकतोय. आमचे निलेश दादा असतील, प्रत्येक क्रीडा रसिकांची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळतात. हा प्रेम आहे आणि म्हणून तरी की काय ही क्रीडा स्पर्धा मात्र यशस्वी होताना पाहायला मिळते आपल्याला. सुव डिलिव्हरी आणि इथे जोरदार अपेल इथे मात्र ब्रश झालाय कदाचित यष्ट्याना आणि फलंदाज बाद बेल्स पहा इथे एलईडी लीग बॅचच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतील आणि माघारी परतावा लागेल. एक महत्वपूर्ण फलंदाज जे लयमध्ये खेळत होते, मोठा फटका आला होता. अर्थात 7 बॉलमध्ये 18 धावांची खेळ साकारत असताना 26 या धावसंख्येवरती 3रा विकेट मैदानाच्या बाहेर. हे आहे दर्दी प्रेक्षक. टेनिस क्रिकेटचा टॉनिक काय असेल ना तर आपण स्क्रीनवर पाहू शकताय. हे आमचे प्रेक्षक मायबाप प्रेक्षक वर्ग आहे. जोपर्यंत हे मायबाप प्रेक्षक वर्ग या टेनिस क्रिकेटवरती प्रेम करत राहतील तोपर्यंत मात्र एकापेक्षा एक स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळतील. कित्येक जण आपल्या गावाबरोबर आले असतील, कित्येक जण आपल्या खेळाडू खास असणाऱ्या त्याचा खेळ पाहायला आले असतील, कित्येक जण मयूरदादा गरत आणि निलेशदादा पाटील यांच्यावरती प्रेम करणारे मात्र क्रीडा रसिक इथे उपस्थित असतील. कित्येक जण आमचे डीजे ऑपरेटरवरती खुश होणारे क्रीडा रसिक असतील. आणि हाच टॉनिक जोपर्यंत मात्र इथून या टेनिस क्रिकेटला मिळत आहे तोपर्यंत हा टेनिस क्रिकेट असाच बहरत राहील, याच्या मात्र तिल मात्र शंका नाही. आणि या सर्व मात्र मायबाप क्रीडा रसिकांचं आम्ही करतोय आदरणीय मयूरदादा घरत साहेब आणि निलेशदादा पाटील यांच्याकडनं सहर्ष सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि इथून 13च्या सरासरीनं धावफलकावरती 26 धावा आल्या. 2 विकेट माघारी गेलेत. फलंदाज महत्वपूर्ण पाहायला गेलं तर पहिली विकेट गेली होती आशिष पाटील यांच्या आणि दुसरी विकेट आपण पाहायला गेलं तर 26 या धावसंख्येवरती रोहन पाटील बाद झाले. आता इथून अभिजित पाटील नवीन फलंदाज, परंतु सुचित मात्रे ऑन स्ट्राईक लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. नॅचरल मुवमेंट असा फायदा इथून तुम्हाला उचलावा लागेल. चांगली फलंदाजी इथून करावी लागेल. अलंकार घरत गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठं नाव सातत्याने पाहायला गेलं तर अलंकारिक काम अनेक स्पर्धांमध्ये साकारत असताना मात्र अलंकार घरत यांना पाहायला गेलंय. इथून या मॅचमध्ये काय होणार. मिस टायमिंग शॉट बॅट्सला ब्रश झालंय आणि इथून पाहायला गेलं तर एक आणखी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. म्हणजे बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल साकारला जातोय अलंकार घरत या मात्र गोलंदाजांकडून. खास आहे गोलंदाज आणि ते खास कामगिरी या अंतिम षटकामध्ये होताना पाहायला मिळेल का, कारण सुचित म्हात्रे
इथून यांचीही खास कामगिरी होताना पाहायला मिळेल का तेही पाहणं गरजेचं, परंतु वाव इथून पाहायला गेलं तर अगदी मंत्रमुग्ध करणारा हा बॉल आपण पाहायला गेलं तर पाहायला गेलं. या गोलंदाजाच्या प्रेमात पडावं की या बॉलच्या प्रेमात पडावं हा प्रश्न मात्र अनेक क्रीडा रसिकांना पडला असेल, कारण बॉल डिलिव्हर केलाय क्लास आणि क्लासिकल. नाव आहे अलंकार घरत. गोलंदाजी मार्कवरती डॉट बॉलची हॅट्रिक साकारताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत अलंकार घरत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. चौथा बॉल इथे डॉट आलाय. संधी आहे तिथे डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतावं लागेल. अभिजित पाटील या मात्र फलंदाजांना. त्याच्या नावाची आहे जगभर, तुम्हा सांगतोय खरोखर. साऱ्या गाड्यांचा एकच आहे 50-55 नंबर. साऱ्या गाड्यांचा एकच आहे 50-55 नंबर. साऱ्या गाड्यांचा एकच आहे 50-55 नंबर. जय माता दी ग्रुप आहे दादांच्या संगतीला. एनजे ग्रुप आहे यो आपल्या दादांच्या संगतीला. जीवलग जीवाचा आमचा निलेश पाटील. जीवलग इथे जीवाचा. आपण स्क्रीनवर पाहू शकतोय आदरणीय निलेश दादा पाटील साहेबांना. जीवलग जीवाचा आमचा दादा निलेश दादा. डेफिनेटली स्माइल पाहू शकता आणि का असू नये, कारण यशस्वी आयोजनाचे यशस्वी आयोजक आदरणीय निलेश दादा पाटील आणि त्याचबरोबर मयूर दादा घरत आणि दिगोडे गाव पूर्ण आपल्याला पाहायला मिळेल इथे. आणि आणखी एक चांगला बॉल डिलिव्हर केले गेलाय. नो बॉलचा इशारा पंचांचा येईल, परंतु इथे हा फॅक्टर आणि त्यानंतर इथून फ्रीटचा बॉल म्हणजे संधी इथून असणार आहे. प्रभाकर नाईक या मात्र फलंदाजांना फ्रीटचा बॉल. बरंचसं काही समीकरण फलंदाजांच्या बाजूनं मात्र जाताना पाहायला मिळतील आणि इथून त्याचा फायदा उचलला जाईल का त्याची ही चर्चा. लॉंग ऑफ रिझनमध्ये घेऊन काढल्या मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषाजवळ अगदी एफर्ट्स पाहायला मिळाले क्षेत्ररक्षणामध्ये. अलंकार घरत तेवढं चांगलं कलेक्शन करत असताना आणि त्यानंतर आलाय इथून धावा आल्या 2 आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 29 3 विकेट माघारी 29 धावा. तर इथून मयूर घरत आमचे साहेब यांचे चुलत बंधू आदरणीय मयूर घरत यांना आम्ही विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आपल्याला संस्थेने निमंत्रण इथे मात्र देण्यात आलंय. त्याचबरोबर इथून 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. अलंकार घरत यांनी अंतिम षटक हाताळलं आणि अंतिम षटकामध्ये धावा फक्त खर्च केल्या 3 आणि इथून 29 धावा धावफलकावरती लागल्यात. आता विजयासाठी 30 धावांची गरज असणार आहे येणाऱ्या 18 बॉलमध्ये. आता इथून या 18 बॉलमध्ये 30 धावा मायरा स्पोर्ट्स कळंबुसरे कशा प्रकारे जमवेन आणि इथून कशा डिफेन्स केल्या जातील आर्यन 11 चिरले या टीमकडून ते पाहणं गरजेचं. तोपर्यंत ऐकूया मंत्रमुग्ध करणारं या स्पर्धेतील समुद्र संगीत डीजे श्री. जीवलग जीवाचा आमचा निलेश पाटील. जीवलग जीवाचा. जीवलग जीवाचा आमचा निलेश पाटील. जीवलग जीवाचा. समाजसेवक दिगोडे गावचा उरण या शहराचा. समाजसेवक दिगोडे गावचा उरण या शहराचा. जीवलग जीवाचा आमचा निलेश पाटील. जीवलग जीवाचा. जीवलग जीवाचा आमचा निलेश पाटील. जीवलग जीवाचा. त्याला कमी कशाची नाही. पाटील परिवार संगतीला राही. वेळ प्रसंगी उभी ती राही. त्यांच्या पाठीशी शीतला देवी. वेळ प्रसंगी उभी ती राही. त्यांच्या पाठीशी शीतला देवी. वेळ प्रसंगी उभी ती राही. त्यांच्या पाठीशी शीतला देवी. भोळा भक्त आहे तो फक्त शीतला देवीचा. भोळा भक्त आहे तो फक्त शीतला
मायेचा. जीवलग जीवाचा आमचा निलेश पाटील जीवलग क्या बात आहे, क्या बात आहे. दमदार संगीत आपण ऐकलं. निलेश दादा आमचा लय भारी आहे. गोरगरिबांचा कैवारी, हुकमाचा एक्का नादनाई कराचा वाघाचा. दिगोडे गावामध्ये नाव गाजतोय निलेश दादाचा आणि मयूर दादाचा. करताना आपण हे दमदार व्यक्तिमत्व पाहू शकाल ज्यांचं संगीत आपण ऐकलं. तर आजच्या रात्रीमध्ये जे समालोचक आम्हाला करताना लाभले होते ते रुपेश पाटील जनिवली यांचा इथे आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. मी निलेश भाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. हॅलो. प्रणव माली, प्रणय वाणी. तर टप्पा 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 तुम्ही ज्यांचा आवाज ऐकलात ते रुपेश पाटील जनिवली यांचा इथे सन्मान करताना आकाश टकले यांच्या विनंतीला मान देऊन आज ते समालोचनासाठी उपस्थित राहिलेत. आणि आकाशात लाइटिंग लावणारा षटकार आकाशने ठोकला आणि करताना त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं प्रणय भाई वाणी. वजनदार दमदार रोशन आकाश टकले आणि प्रणय वाणीला पाहिल्यानंतर अगदी सख्खे भाऊ वाटतात. आणि त्यांचा तिसरा भाऊ आता मोठा भाऊ निलेश भाई त्यांना या ठिकाणी पाहत आहे. तो चलिए चलते मैदान के अंदर. बिल्कुल तर बादल ग्रुप गाउठान इनके ओर से सती स्मृति गावदेवी गाउठान के लिए शुभकामना आ चुके हैं. उनका भी स्वागत है और चलते हैं मैदान के अंदर. बिल्कुल चलते हैं मैदान के अंदर. आर्यन 11 चिरले के खिलाफ लक्ष्य रखा है 3 ओवरों में टोटल. पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए रन बनाए 29 और 30 का लक्ष्य है. दोनों भी टीमों को शुभकामनाएं. चलिए मैच की तरफ अंतिम के लिए कौन जाएगा? सती स्मृति गावदेवी गाउठान के खिलाफ जाएगी चिरले या जाएगी मायरा स्पोर्ट्स 11 कलंबुसरे टीम. गेंदबाज आरंभिक रोहन पाटिल, राइट आर्म राउंड द विकेट. ओ पहली गेंद तेज तर्रार से वहां पर डाली थी और पूरी तरीके से बीट कर दिया. देखिए कलंबुसरे के गेंदबाज अगर बात करेंगे तो निश्चित तौर पर कितनी शानदार गेंदबाजी की शुरुआत अपनी टीम के लिए देते हुए रोहन पाटिल. और इस बार हवा में खेलने का प्रयास. मिडॉन का खिलाड़ी पीछे दौड़ रहा है जरूर और ये गलत कर बैठे मेरे भाई. तीसरे एक्शन में ये क्या छोड़ा. थोड़े से नाखुश होंगे. कमर के ऊपर हाथ दे रहे थे मेरे ख्याल से खिलाड़ी थे वहां पर मायरा स्पोर्ट्स 11 कलंबुसरे टीम के साईनाथ पाटिल थे. अभी भी गेंद उनके हाथों में है. थोड़े से नाराज होंगे. ये क्या छूटा है. ये कैच लेंगे तो निश्चित तौर पर अगर आपके लिए बने रहना है तो ये कैचेस पकड़ना आपके लिए बहुत जरूरी होगा. चलिए फिर से एक बार बॉलर होंगे तैयार. स्कोर कार्ड के ऊपर 1 रन स्कोर कार्ड के ऊपर खाता खोलते हुए बल्लेबाज. और ये भी मिस टाइमिंग है. ये भी मौका था लेकिन कोई नहीं पहुंच पाए. लगातार टोटल वहां पर जीवनदान मिलते हुए ये जीवनदान देना ये मुश्किल हो सकता है आपके लिए क्योंकि कलंबुसरे टीम ने पिछला मुकाबला रोशन कितना शानदार तरीके से जीता था. ये खिलाड़ी कक्ष आप देख सकते हैं दोस्तों. पूरी तरीके से थोड़ा सा खुश जरूर है आर्यन चिरले 11 टीम का खेमा क्योंकि उनके गेंदबाजों ने कसी भी गेंदबाजी की. लेकिन कलंबुसरे टीम के गेंदबाजों को भी यहां पर खतरनाक गेंदबाजी का मारा करना पड़ेगा. निर्दोष घरत राइट आर्म राउंड द विकेट से तैयार. ओ ये फुल टॉस सीधा हवा में लेकिन लहरती हुई गेंद जाएगी 6 रनों के लिए. निर्दोष घरत उल्टी स्कोर. दैट्स द मैक्सिमम हिट. 6 रन और तीसरे अंपायर की मांग वेस्ट साइड के लिए. अंपायर बैट्समैन रिव्यू है शायद. अंपायर रिव्यू. तो चलिए अंपायर रिव्यू हुई है. बैट्समैन ने मांग की थी
तो ये इनके पास रिव्यू था, निशांत सर शायद उन्हें लेने दिया तो बेहतर होता, लेकिन चलिए अंपायर के मन में वो डाउट है। हर एक टीम को एक एक रिव्यू दिया जाता है, लेकिन ये अंपायर का कॉल है। चलिए देखेंगे, फेयर डिलीवरी, थर्ड अंपायर डिसीजन। शायद अगर ये बैटिंग टीम रिव्यू होता ना रोशन, तो ये अनसक्सेसफुल रिव्यू रहता और उन्हें वह रिव्यू गवाती यहां पर। लेकिन चलिए ये अच्छा हुआ कि उन्हें कि अंपायर्स का ये कॉल था। बेहतरीन बेहतरीन छक्का। चलिए बॉलर होंगे तैयार, फिर से एक बार रोहन पाटिल राइट आर्म राउंड द विकेट, और इस बार शरीर से थोड़ा सा दूर फेंका था। द डायमंड ऑफ माहुलगांव, माहुलगांव का हीरा जिसे कहा जाता है, हेमंत कोहली सरीन के ओर से ये व्हाइट बॉल का इशारा। प्रति ओवर में 10 बनाने हैं रोशन, 10 बनाती है तो 30 अंक बन सकते हैं, लेकिन कैच छूटे है उसका फायदा जरूर लेते हुए आर्यन चिरले 11 टीम के ये दोनों भी बल्लेबाज। और एक और तेज बॉल, लेकिन ऑफ स्टंप से काफी बाहर थी। अंपायर ने इस गेंद को व्हाइट बॉल का करार घोषित कर दिया है। अतिरिक्त खातों में यहां पर बढ़ोतरी हो रही है, इक्का दुक्का को रोकना बहुत जरूरी होगा क्योंकि आपके पास रन संख्या कम है। मयूर शेठ का ये संगीत जो है डीजे श्रीकांत, आप थोड़ा सा बजाइए। सोनाली भोईर की आवाज में जो गाने हैं उनके कितने हिट हुए गाने, क्योंकि सोनाली भोईर ने पहला गाना गाया था गणपति बाप्पा का, इतना हिट हुआ था कि वो पूरी तरीके से आज अपने कला की वजह से, आवाज की वजह से पूरे महाराष्ट्र में जिनका सुमधुर संगीत आप आवाज साथ ही साथ सुन सकते हो। और इनका यो जो रोशन कहते हैं कि मीठा मीठा है उनके गले में, वो पूरी तरीके से हर एक वीरे का संगीत हो, किसी या टूर्नामेंट का संगीत हो, निश्चित तौर पर हमेशा काफी अच्छे सॉन्ग्स उनके ओर से आते हैं। बघा मोबाईल हरवलाय, मला तो वाटतंय जास्तच मागे। और इस बार हवाई अल्लाह, स्वीट साउंड ऑफ द बैट, टक करके आवाज आई और सीधा गेंद लॉन्ग ऑन के ऊपर से। दैट्स अ बिग 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 हिट। हीरो बनायचा शौकच नाही, विलन वाली स्टाईल है यार। हीरो बनायचा शौकच नाही, विलन वाली स्टाईल है। याची हिट हाय रे स्टोरी, याची हिट हाय रे स्टोरी। अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी। अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी। क्या बात है, धन्यवाद डीजे। बिल्कुल मयूर दादा इनका ये संगीत। और ये जो मोबाइल हमारे पास आया था मेरे ख्याल से नीलेश भाई पाटिल इनका ही है, उनके जन्मदिन के शुभ अवसर पर। ये फोल्ड 4 है क्या 3 है? तो हमें दीजिए फिर चलेगा। वो फोल्ड 4 है बिल्कुल पूरी तरीके से। नीलेश भाई को जन्मदिन के शुभ अवसर पर मयूर भाई गरत इन्होंने वो इन्हें गिफ्ट दिया गया था। तो आशीष बॉलिंग मार्क पर आएंगे। पहले ओवर में रन बने 17, 12 में चाहिए अब 13 रनों की जरूरत। आशीष पाटिल, छोड़ा हुआ कैच अक्षय का थोड़ा महंगा साबित नजर आता हुआ। हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में, फ्लाइट स्ट्रोक, लेकिन वन माउंस इनटू द फैंस, गेंद जाएगी सीमा पार 4 रन। जिथं जाईल तिथं होते आमच्या दादांची एंट्री ग्रँड, जिथं जाईल तिथं होते समीर दादांची एंट्री ग्रँड, पुरण तालुक्यात चालत। धन्यवाद डीजे। चौका यहां पर बटोरते हुए निर्दोष करत। एक और अच्छा शॉट, ये तो उससे बेहतर है, खिलाड़ी बहुत दूर रहेंगे सीमा रेखा पार। मच नेटेड बाउंड्री, श्रीकांत डीजे ठोक। तालुक्यात चालतय समीर पाटील नावाचा ब्रँड, पुरण तालुक्यात चालतय आमच्या आर्यन ग्रुपचा ब्रँड। एक बार अगर कैमरा घुमाओ हमारे डीजे श्रीकांत के पास कि जो इनकी टैलेंट है, इनकी कला है। एक है सैंडी और दूसरे है मेरे ख्याल से डीजे श्रीकांत, जिनकी शानदार डीजे की ये सुमधुर संगीत आपके सामने हमें हम दिखाने से बजाय डीजे श्रीकांत को भी दिखा। और इस बार बल्ले का बाहरी किनारा, लंबे समय के बाद ये विकेट मैदान से बाहर लौटता हुआ बल्लेबाज आउट। ये लीजिए डीजे श्रीकांत को स्क्रीन के ऊपर आप देख रहे हैं। मोठे मनाचा लई दिलवाला समीर पाटील चिरलेवाला, समीर पाटील चिरलेवाला, समीर पाटील चिरलेवाला, आर्यन ग्रुपचा लई बोलबाला, जिल्ह्याने साऱ्या फेमस झाला, जिल्ह्याने साऱ्या फेमस झाला, जिल्ह्याने साऱ्या फेमस झाला। भल्या भल्यानं नडलाय तो त्यांचा वाजवून ठेवलाय बँड, भल्या भल्यानं नडलाय तो
त्यांचा वाजवून ठेवलाय बँड पुरण तालुक्यात चालतय समीर पाटील नावाचा ब्रँड पुरण तालुक्यात क्या बात है, क्या बात है। 21 साल पूरे हुए उनके कंपनी को, आर्यन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज के सर्वे सर्वा समीर शेडिन का ये सुमधुर संगीत और उनके ही नाम से ये टीम मैदान के अंदर खेल रही है। आर्यन स्पोर्ट्स 11 चिरली रोशन रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 4 में भी निर्दोष खरद के अंडर में बिल्कुल कप्तानी के अंडर नेतृत्व में आपने आर्यन 11 चिरली टीम को देखा और आज देखिए निर्दोष की वो बल्लेबाजी केंद्रीय मंत्री में भी काफी शानदार उनकी हमें देखने को मिले। और फास्ट एंड फ्यूरियस एक और शानदार गेंदबाजी नजर आती हुई। सोचो रोशन, वो 2 गेंदों के ऊपर 2 चौके ना थे, अगर एक भी रुकता तो 8 में 9 रह जाते। अभी भी 2 गेंदें बची है, ये 2 गेंदें अगर डॉट आती है ना तो अंतिम 6 में 5 भी मुश्किल भरा यह मुकाबला बन सकता है। लेकिन अभी भी देखेंगे, हिम्मत नहीं खोई कलमुसरे टीम ने। और ये फुल टॉस सीधा शॉट स्क्वायर लेग के ऊपर से फील्डर दौड़ रहे थे पीछे, 1 रन तो मुकम्मल, दूसरी का प्रयास रोकेंगे आसानी के साथ। यहां पर दूसरा रन कंप्लीट और इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 27 जीतने के लिए। 30 का टारगेट था, अब 7 गेंदों में चाहिए 3 रनों की जरूरत। बबलिया वानी को आप देख सकते हैं, बढ़िया क्रिकेटर है, पूरा बंडल खजीना उनके पास है, वजनदार लगता है। और चले इस बार कवर्स की दिशा में दूसरे का प्रयास, लौटना पड़ेगा बल्लेबाज को, बैट्समैन होंगे आउट। अभी भी जीत के लिए मेरे ख्याल से आने वाली 6 गेंदे 2 रनों की जरूरत। ये बबलिया स्क्रीन के ऊपर आप नजर आ रहे हैं बंडल गिनते हुए। अच्छा हुआ नहीं तो ईडी की धार लगेगी। डीजे ठोक कारवे लगतो आता शर्यत जमवायला कारवे लागतो आता शर्यत जमवायला भावा दम लागतो लई दम लागतो आमच्या जोडीला हरवायला। क्या बात है, ये गाना सुनते ही नीलेश भाई थिरक रहे, नाच रहे, स्क्रीन के ऊपर देख रहे आप। तो चलिए नए बल्लेबाज इग्नी, अगर इग्नी रेबत छक्का धाकते हैं तो आकाश टकले इनके ओर से 2000 का इनाम है इनके लिए। 5000 सॉरी, इनका असली नाम क्या है फिर? प्रशांत घरत इग्नी। ये डगआउट भी खुश हो रहा है। चलिए अगर प्रशांत घरत रुपए इग्नी के बल्ले से रिवर्स छक्का आता है तो टोटल 5000 का इनाम दिया जाएगा। लेकिन स्ट्राइक पर वही है क्या? अक्षय सिंगल लेकर दे, लाईट कुठली बदाम शेक गाडीची लाईट चालले कदाचित ती। ओके तो चलिए यहां पर 6 गेंदों में चाहिए तो मुकाबला हल्के में ना लेंगी क्योंकि गेंदबाजी में कभी भी पलटवार हो सकता है। आशीष पाटिल तैयार और पहली गेंद के ऊपर अपील जरूर की थी, अपीलों में बिजी रहे और बिल्कुल वहां पर 1 रन मिलेगा। स्कोर इस लेवल अब जीतने के लिए 5 गेंदों में चाहिए 1 रनों की जरूरत। और समीर पाटिल साहब आर्यन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज के सर्वे सर्वा इनके ओर से प्रशांत घरत आपके लिए 5000 का इनाम है। तो चलिए बिल्कुल रिवर्स छक्के के लिए 10,000 का इनाम है और ये सीधा ठोका है। आप तो 2,500 तो देना मांगते हैं, रिवर्स चाहिए था और ये दमदार 6 रन मैच फिनिश। चलिए चिरली टीम के कप्तान और गावठाण के कप्तान आइए डीजे। जीव लग जीवाचा आमचा निलेश पाटील, जीव लग जीवाचा, जीव लग जीवाचा आमचा निलेश पाटील, जीव लग जीवाचा। समाजसेवक डिगोडे गावचा उरण या शहराचा, समाजसेवक डिगोडे गावचा उरण या शहराचा। जीव लग जीवाचा आमचा निलेश पाटील, जीव लग जीवाचा। धन्यवाद डीजे मयूर भाई। ये अगर गाना सोनाली के आवाज में होता तो और भी 4 चांद लगते, लेकिन जिसने भी गाया उसने भी काफी बेहतरीन